तयार आहे आपली ही भोगीची पालेभाज्यांची भोगीची भाजी तयार. फार अप्रतिम लागते. गरमागरम ही भाकरीसोबत आणि भातासोबत खाण्याची मजाच काही और असते. नमस्कार, मी कोमल. तर आज आपण भोगीची भाजी पाहतोय. पण भोगीची भाजी गेले 2 वर्ष आपण फळभाज्यांचा वापर करून पाहत होतो. ह्या वर्षी आपण फळभाज्यांचा वापर पालेभाज्यांचा वापर करून भोगीची भाजी करणार आहोत. तर कशी, तर चला पाहूया. तुमच्याकडे ज्या ज्या पालेभाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरल्या तर याच्यात चालतात. चला तर मग सुरू करूया. आपण एका भोगीची भाजी करतोय आणि भोगीची भाजी ही पालेभाज्यातली करतोय. तर कशी करायची मी तुम्हाला दाखवतेय. आणि त्याच्यासाठी नाही का मी फळभाज्या सुद्धा घेतल्यात. कोणत्या घेतल्यात ते दाखवते. इथं माझ्याकडे वाटाणा आहे, इथं माझ्याकडे पावटा आहे, इथं माझ्याकडे श्रावणी घेवडा आहे, इथं माझ्याकडे गाजर आहे, वांगा आहे, बोरं आहेत. एवढे इनफ आहे. एवढंच प्रमाण घ्यायचं आणि म्हणजे मी पाववाटी सगळं प्रमाण घेणार आहे हे लक्षात घ्या. फक्त पालेभाजीची भाजी करतोय भोगीची, त्याच्यामुळं अर्धी जोडी पालकाची घेतली आहे, अर्धी जोडी मी इथं आमटीची भाजी घेतली आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. ही पानं अशी मोठी असतात, देठं खूप मोठ्या देठाला याला पानं आलेली असतात साईडनी. तर या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे आमटी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. ती घेतली मी, ती पण अर्धा जोडी घेतली आहे. त्याच्यानंतर मी इथं मेथीची भाजी घेतली आहे. इथं माझ्याकडे थोडी मेथीची भाजी आहे, मेथीची भाजी घेतली. तर मेथीची भाजी मी पाव जोडी घेतली हे लक्षात घ्या. म्हणजे वाटीनी म्हणाल तर तुमची भाजीची 1 वाटी फक्त घेतली हे लक्षात घ्या. आता ह्या झाल्या 3 भाज्या. याच्या व्यतिरिक्त खरं तर 5 भाज्या पालेभाज्या वापरल्या जातात कोणत्या पण, किंवा ज्या अवेलेबल होतील त्या वापरल्या जातात. तर 5 भाज्या कोणत्या घ्यायच्या? तर ह्या 3 झाल्या आपल्या. दुसऱ्या 2 आणखी, एक म्हणजे तुम्ही हरभऱ्याची भाजी घेऊ शकता, पालेभाजी हरभऱ्याची जी आता अवेलेबल असते सहज ती. आणि त्याच्यानंतर तुम्ही आलूची भाजी घेता. हरभरा, पालक, आलू आणि ही आमटी हे तुम्ही अर्धी जोडी घेऊ शकता. पण मेथी मात्र कमी घ्यायची, त्याची टेस्ट वेगळी लागते. नेहमी ज्या पालेभाज्यांची गरगटे किंवा पालेभाजी जी करतो त्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि ही भाजी जी असते मेथी ती कमी घ्यायची ही लक्षात घ्या, नाहीतर त्याचं टेस्ट वेगळी लागते. तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया. माझ्याकडे इथं हरभरा आहे, पण माझ्याकडे हरभराचं फळभाजी आहे, पालेभाजी नाही आहे, ती ॲड करणार आहे आपण, ती सुद्धा आहे. तर चला सुरू करूया. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. आता मी इथं कुकर घेतलंय. आता आपण सगळ्या भाज्या आधी शिजवून घेणार आहोत, पालकाची भाजी वगैरे नॉर्मली सगळ्या. तर कशा कशा ॲड करायच्या आणि कशा ॲड करायच्या नाही शिजवताना हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर कुकर घेतलाय, त्याच्यात मी इथं गाजर कापून घेतले आणि हरभरे घेतलेत ते टाकते. ओले हरभरे हे. त्याच्यानंतर माझ्याकडं घेवडा आहे, श्रावणी घेवडा, तो ॲड करते याच्यात. आता मी ह्याच्यात बोरं ॲड करते. तर मी बोरे तुकडे तुकडे करून घेतलेत ते ॲड करते. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं वांगा आहे ते ॲड करते. वांग्याचे सुद्धा काप करून घेतलेत ते व्यवस्थित ॲड करते. सगळ्या फळभाज्या ह्या आधी खाली घालायच्या हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे वाल आणि वटाणे आहेत ते ॲड करते. आता आपण एका पालेभाज्या ॲड करायला सुरुवात करतोय. तर मी पहिले आमटी घालतीये, कारण आमटीची पानं खूप छोटी असतात आणि ह्याला कापायची वगैरे काही गरज पडत नाही. त्याच्यानंतर मी याच्यात नाही का मेथी घालतीये याच्यात. आता हे पालेभाज्या जेव्हा तुमच्या शिजतात तेव्हा ॲटोमॅटिक खाली जातात, त्याच्यामुळं बसतात. प्रेस करायच्या आणि बसवायच्या हे लक्षात घ्या. इथं पालक ॲड करणार आहे मी. तर पालक ॲड केल्यानंतर व्यवस्थित पालक ॲड करायची. भाज्या माझ्या ह्याच्यात सगळ्या ॲड करून झाल्यात आपल्या. इवन जर तुमच्याकडे आंबाड्याची भाजी असेल तर ती ॲड केली तरी चालते, त्याचा पण फ्लेवर फार अप्रतिम लागतो हे लक्षात घ्या. तर इथं मी आता ह्याच्यात नाही का डाळ ॲड करते. इथं मी मुगाची डाळ ॲड केली आहे. तुम्ही हरभरा डाळ ॲड करू शकता, तुम्ही मसुराची डाळ सुद्धा ॲड करू शकता. फक्त 1 ते 2 चमचे ॲड केली, जास्त नाही ॲड केली. नॉर्मली पोहे खायचे तुमचे 2 ते 3 चमचे इनफ होते. तर आता याच्यात मी शेंगदाणे ॲड करते या पद्धतीने. त्याच्यात ती ॲड करते 1 चमचाभर. आपण भोगीची भाजी बनवतोय त्याच्यामुळं हे पदार्थ ॲड केले जातात. तर आता आमच्याकडे कमीत कमी 5, 7, 9 किंवा 11 भाज्या ॲड केल्या जातात. तर तुमच्याकडे कसं केलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा, किती भाज्या ॲड केल्या जातात. तर आता ह्या सगळ्या भाज्या ॲड करून झाल्यात. याच्यावर पाणी मी ॲड करते. आता एक लक्षात घ्या, याच्यात नाही का आंबटपणा येण्यासाठी आपण ऑलरेडी ह्याच्यात बोरं टाकलेत, त्याच्यामुळे टमॅटो नाही टाकला. जर तुम्हाला इच्छा असेल की हा टाकावंच असं वाटत असेल तर तुम्ही टमॅटो ॲड करू शकता. आता कुकर लावायचा आणि ह्याच्या 3 व्हिसल काढून घ्यायच्या. 3 व्हिसलमध्ये व्यवस्थित भाज्या सगळ्या शिजतात.
तर आता इथं मी कुकरच्या शिट्ट्या काढून घेते. 3 विसल्स कमीत कमी तुम्हाला काढायला लागतात. पहिली ही विसल ही मोठ्या गॅसवर काढायची आणि बाकीच्या 2 ह्या बारीक गॅस करून काढायच्या, जेणेकरून भाज्या ओव्हर कुक पण होत नाही आणि व्यवस्थित शिजल्या पण जातात. तर इथं कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि शिट्टी सुद्धा पडली कुकरची. तर आता मी हे काढून दाखवते. तर या पद्धतीने हे शिजतं. आता सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची, ह्याच्यातल्या ज्या पालेभाज्या आहेत ना, वर आपण पालेभाज्या काढल्या शिजायला घातल्या होत्या, ते पालेभाज्या फक्त वरच्या साईडनी काढून घ्यायच्या आधी. तर मी तुम्हाला दाखवते कसं. वरती पालेभाज्या घातल्या होत्या, त्याच्यामुळं एका साईडनी बरोबर ह्या मध्ये घ्यायच्या आधी. सगळ्या पालेभाज्या व्यवस्थित निघतात आणि पालेभाज्याच व्यवस्थित निघतात. फळभाज्या या चमच्यासोबत येत नाही तुम्ही जर अलगद काढल्या तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते पालेभाज्याच्यात काढलेला. आता याच्यात एखादा शेंगदाणा असेल ना तरी तो नाही घ्यायचा. आपल्याला हे पूर्ण मॅश करून घ्यायचंय एखाद्या वाटीने किंवा फुलपत्राने. तर शेंगदाणा नाही मॅश होणार हे लक्षात घ्या, त्याच्यामुळे शेंगदाणा नाही घ्यायचा. आता शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या परत त्याच्यात काढून घ्यायच्या. तर इथं बघा ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत, तर ह्या मी काढून घेते साईडला. तर सगळ्या पालेभाज्या मी साईडला काढून घेतल्यात. पाणी शक्यतो घ्यायचं नाही हे लक्षात घ्या. भाज्या अशाच व्यवस्थित मॅश होतात बिना पाणी घेता. आता मी तुम्हाला सांगायचं विसरले होते, सगळ्यात पहिले शिजू घालताना तुम्ही ह्याच्यात हिरवी मिरची सुद्धा घालू शकता किंवा आपण लाल मिरचीचा तडका देणार आहोत याला. हे पालेभाज्या आपण साईडला काढून घेतल्यात. आता काय करायचं, एखादं फुलपात्र घ्यायचं, शेंगदाणे आहेत ते साईडला काढून घ्यायचे. शेंगदाणे एखादं राहिलं असेल तर आणखी सुद्धा एखादं फुलपात्र किंवा तुम्हाला कुकरमध्येच रवीने किंवा चाटा असतो त्याने व्यवस्थित मॅश करता येत असेल तर त्याने केलं तरी चालेल. तर मी आता फुलपात्राने मॅश करून घेते व्यवस्थित या पद्धतीने. शक्यतो मिक्सरला लावू नका. भाज्या कुकरमध्येच घातल्या होत्या आणि फळभाज्या शिजण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा शिट्टी काढतो. 2 शिट्टीत सुद्धा पालेभाजी एकदम व्यवस्थित शिजते. तर इथं हे मी हाताने व्यवस्थित हे मॅश करून घेते, अजिबात मिक्सरला लावायचं नाही. तर पहा या पद्धतीने. तुम्हाला रवीने किंवा चाट्याने करता येत असेल तर तसं केलं तरी चालेल. तर परत एका जागी राहिलेल्या पालेभाज्या ठेवल्या आणि परत हे मी मॅश करून घेते. आता शेंगदाण्याच्या ऐवजी शेंगदाण्याचं कूट टाकणार असाल तर या टायमाला टाकायचं, जेणेकरून भाज्या मॅश करणं सोपं जातं. कारण रफ आणि मऊ गोष्ट एकत्र आली ना की भाज्या सहज मॅश होतात. तर पहा बरीचशी मॅश झाली आहे. काही पाला आहे आणखी दिसतोय, तो पण आपण मॅश करून घेणार. तर या पद्धतीने ही भाजी मॅश झाली आहे, पूर्ण मॅश झाली. माझी भाजी थोडीशी मॅश झाली आहे, त्या टायमाला मी याच्यावर मीठ टाकते चवीनुसार आणि परत हे मॅश करून घ्यायचं. मिठाने काय होतं, सोपं जातं मॅश करणं. थोडंसं रवाळ असतं मीठ त्याच्यामुळं. आणि हे बऱ्यापैकी आता मी मॅश करून घेतलंय. आता ह्याच्यापेक्षा मी जास्त मॅश नाही करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि ही भाजी मी परत आपल्या कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि सर्व एकजीव करून घेणार आहे. आता आपली फळभाजी आणि पालेभाजी दोन्ही भाज्या एकजीव करून घेते मी. फळभाजी आणि पालेभाजी आणि चमच्यानेच असं हटल्यासारखं करायचं कुकरमध्येच. आता जे मगाचा पाला शिल्लक राहिला असेल तो याच्यात आपल्याला दिसतो. एखादा पाला शिल्लक राहतो, पूर्ण निघत नाही मगाशी आपण काढला तेव्हा. तर या पद्धतीने ही कुकरमध्येच अशी मॅश करून घ्यायची. आता मीठ आपण याच्यात टाकलं होतं कुकरमध्ये, म्हणजे भाजी मॅश करताना. आता आपण याच्यात टाकणार आहे हळद. याच्यात टाकते हळद आणि हळद टाकून परत आपल्याला हे हलवून घ्यायचं या पद्धतीने. तर आता आपण एक तडका तयार करणार आहोत याच्यासाठी. तर चला करून घेऊया. त्याच्यासाठी आपण इथे तडका बनवते आणि त्याच्यासाठी मी तेल घेतले. तेल घेतल्यानंतर मी याच्यात जिरी टाकते. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे नाही का लसूण आहे, लसूण मी बारीक चिरून घेतलाय तर तो टाकते. आता लसूण व्यवस्थित सोनेरी होऊ द्यायचं सगळं. इथं माझं नाही का लसूण दिसतोय का तुम्हाला, पूर्ण सोनेरी झालंय. त्या टायमाला मी याच्यात नाही का लाल मिरची पावडर ॲड करते. आता जेवढी इथं तिखट येण्यासाठीच आपण ॲड करतोय. तुम्ही जर गरगटा शिजवायला घालतानाच मिरची टाकली असेल तर ह्याच्यात फक्त कलर म्हणजे तडका बसल्यासारखी लाल मिरची पावडर तुम्हाला ॲड करायची आहे. पण ही मी तिखट येण्यासाठी म्हणून करते, त्याच्यामुळे जास्त करते.
अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर ॲड केली आहे आणि ही तिखट फ्लेवर येण्यासाठी केली आहे, मी आधीच सांगितलं. आणि जेव्हा तुम्ही फक्त तडका दिसण्यासाठी, तडक्यात म्हणून टाकण्यासाठी जेव्हा लाल मिरची पावडर ॲड करता तेव्हा कमी टाकायची. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बेडगी मिरची म्हणजे कलर येणारी जी असते ती ॲड केली तर चांगली होईल, त्यांनी फक्त तुमचा तडका बसेल. तर इथं आता ही लाल मिरची पावडर टाकून झाली आहे. आता तडका व्यवस्थित तयार झाला आहे. आता कुकर घ्यायचा मगाचा. तर आता इथं भाजी घेतली आपण मगाशी मीठ आणि हळद टाकलेली, तर त्याच्यात हा तडका पूर्ण ॲड करून घ्यायचा. तर हा तडका मी ॲड करून घेते या पद्धतीने. तर आता भाजी खूप थिक असेल जास्त तर पाणी ॲड करून घ्यायचं. इथं भाजीत नाही का मी तडका ॲड केलाय. आता तडका व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता तुमच्या लक्षात येत असेल की तुमच्या भाजीला पाण्याची गरज आहे का. जर असेल, खूप थिक असेल भाजी, थोडीशी सरबरीत हवी असेल तर गरम पाणी ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित आता उकळी आणायची पाणी ॲड केल्यानंतर सुद्धा. आता मला बरीचशी वाटते कारण शिजल्यानंतरून आणखी व्यवस्थित होते, त्याच्यामुळे मी पाणी ॲड करत नाही आहे. पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर पाणी ॲड करा. मी आणखी उकळी आल्यावर तुम्हाला ह्याचे योग्य थिकनेस दाखवते. चला तर मग आता एक उकळी याची वाट पाहूया. तर इथं भाजीला ना हे पहा व्यवस्थित उकळी आली आणि तुम्हाला दिसतंय का की आपण मिरचीचा तडका दिलता, ती मिरची सुद्धा आता वरती दिसायला लागली आहे. आता ही भाजी परत हलवून घ्यायची आणि तो तुमचा जर तडका शिल्लक असेल तर तो वाढताना परत वाढायचा, म्हणजे परत वरतून ॲड करायचा. फार अप्रतिम होते. आणि तर ही तुमची मकर संक्रांतीसाठी पालेभाजीची मिक्स भाजी तयार झाली आहे. तर पहा अप्रतिम झाली आहे. अगदी तुम्हाला काही वेगळं पण फील होणार नाही. खूप सुंदर लागते, अप्रतिम लागते. सगळ्या भाज्याची टेस्ट त्याच्यात असते. आणि तुम्ही अशी भाजी म्हणजे असा गरगटा किंवा अशी पालेभाज्यांची भाजी कधीच खाली नसेल, इतकी भारी ही भाजी तयार होते. तर चला ही साईडला काढून घेते. तर आता आपण भाजी काढून घेतोय आपली मिक्स. तर मी तुम्हाला काढून दाखवते कशी झाली आपली भाजी. तर हे पहा या पद्धतीने. आता याचा थिकनेस आमच्या फॅमिलीनुसार योग्य आहे. तर तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडंसं पातळ करू शकता. तर पहा एकदम व्यवस्थित झाली आहे. याचा थिकनेस हा पुरेसा आहे हे लक्षात घ्या. जर तुम्हाला हवं असेल तर आणखी पाणी ॲड करू शकता. तर चला मी साईडला काढते सगळी भाजी. तर तुम्हाला दिसते का पूर्ण भाजी ही व्यवस्थित हाटली गेली आहे आणि पालेभाजी सुद्धा ओव्हर कुक नाही झालेली, भाजी दिसतीये त्याच्यात. तर पहा अप्रतिम झाली आहे. तर सगळी भाजी मी हे अशीच काढून घेणार आहे. तर इथं तयार आहे आपली ही भोगीची पालेभाज्यांची भोगीची भाजी तयार. फार अप्रतिम लागते. गरमागरम ही भाकरीसोबत आणि भातासोबत खाण्याची मजाच काही और असते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे कोणती भोगीची भाजी बनवतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.